वर्सेस नागेश्वर बावडा. तुल्यबळ दोन्ही संघ. निखिल गाडवे, आक्रमक फलंदाज शैलेश पवार. वाह, फ्लिक ऑफ द रिस्ट. दोन धावा. स्ट्रायकर गोलंदाज निखिल गाडवे खूप व्हेरिएशन दाखवताना निखिल गाडवे. लोअर फुल टॉस, बीट, सुंदरसा चेंडू, थोडा यॉर्कर, लो फुल टॉस असा गोल चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी निखिल गाडवे. पुन्हा फुल टॉस, खराब चेंडू, यावर 2 धावा. अजून चांगली गोलंदाजी करावी लागेल निखिलला. पहिल्या सामन्यामध्ये शैलेशने 24 धावा पहिल्या षटकामध्ये केल्या होत्या. नाईस बॉल, थोडा तिथून बाहेर आणि टॉपेज. आउट शैलेश पवार. मोठा हादरा, मोठा झटका लागला बावडा संघाला. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन निखिल गाडवे. अक्षय पवार, पाहूयात किती रन्स जमवू शकतात संघासाठी. रन्स करावे लागतील बावडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अतिटतीचा सामना. वा, चांगला फटका होता. गो स्टॉप. सुमित जाधव. पहिला चेंडू फेस करेल साहिल. ताकदवर खेळाडू साहिल पवार. समोर निखिल. ओ, हवे चेंडू आणि ते झेलबाद. वा, काय गोलंदाजी केली ह्या गोलंदाजाने निखिल गाडवे. खूप मस्त. 2 मोठ्या फलंदाजाला बाद केलंय या यंग खेळाडूने. एक उभरता सितारा निखिल गाडवे. अष्टविनायक खंडा संघासाठी खूप सुंदर प्रदर्शन. खूप सुंदर असे व्हेरिएशन पाहायला मिळतंय गोलंदाज निखिल कडून. नाराज करतोय साहिल पवार. खूप नवीन नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत अष्टविनायक खंडाळा संघामध्ये. खूप भक्कम असा संघ उभा राहिलाय खंडाळा. शुभम यादव गोलंदाजी मार्कवर. संघासाठी दुसरी ओव्हर. खूप सुंदर अशी आतापर्यंत
गोलंदाजीचे प्रदर्शन झाले आहे. थोडा स्कोर वाढवावा लागेल. हा सामना अजून रोमहर्षक करण्यासाठी आक्रमक फलंदाज आहेत अजून अक्षय आणि स्वरूप. वाइट बॉल, थोड़ा लाइन से भटक गए, थोड़ा दूर चेंडू. एक खेळाडू शुभम. वाइट बॉल, अतिरिक्त धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या बावडा संघाची झाली आहे 7. पाहूयात काही मोमेंटम चेंज होतंय का. शॉर्ट पिच चेंडू आणि यावर 6 धावा. अक्षय पवार खूपच आक्रमक फलंदाज आहेत. त्यांच्यासोबत खूप चांगले चेंडू टाकावे लागतील, नाहीतर अशाच पद्धतीने आपल्याला षटकार आणि चौकार पाहायला मिळतील. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे अक्षय पवार. सुंदर असा फटका आणि त्यावर थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी. थोडासा स्कोरबोर्ड चेंज होताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज शुभम. नाइस डिलिव्हरी, डॉट चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू टाकले शुभमने आणि 10 धावा खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा वाईड. एक्स्ट्राज भरपूर चाललेत. चांगला गोलंदाज आहे, थोडं लाईन सुधारावी लागेल. अक्षय पवार कडून अजून पाहूयात. अपेक्षा आहे रन्स अजून बोर्डवर लावावी लागतील. पुन्हा एकदा वाईड. थोडस मोमेंटम चेंज झाल्यासारखं वाटत आहे. एक संधी आहे बावडा संघाला मोठा स्कोर उभा करण्यासाठी. सेट फलंदाज अक्षय पवार. नो बॉल. खूप एक्स्ट्राज पाहायला मिळत आहेत शुभम कडून. फ्री हिट असेल या चेंडूवर.
चांगला चांगला चाललाय. दोन धावा पूर्ण. तब्बल या ओव्हरमध्ये आतापर्यंत या ओव्हरमध्ये 15 धावा आलेले आहेत. सुंदर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 धावा. हवे चेंडू आणि इथे झेलबाद. या ओव्हरमध्ये खूप धावा आल्या परंतु अतिशय महत्वाची विकेट अक्षय पवार बाद होतोय. इथे फटक्याची गरज नव्हती. अजूनही 2 षटके बाकी आहेत. संघाची धावसंख्या 20 धावा. 2 ओव्हर 20. संघासाठी तिसरे षटक वैयक्तिक पहिले रजत शहा. खूप हुशार गोलंदाज रजत. हवे चेंडू दोन धावा. स्वरूप आणि तुषार दोन्ही फलंदाज फलंदाजी करत आहेत. चांगली फिल्डिंग सेट केली आहे. पाहूयात किती धावा निघतात या ओव्हरमध्ये. हवे चेंडू झेलबाद. थोडं कमबॅक होत आहे खंडा संघासाठी. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळत आहे खंडा संघ. अजूनही खूप मोठा सामना बाकी आहे. या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. हो वा यॉर्कर. सुंदर बॉल डिलिव्हर करत आहे रजत. तुषार डॉट. रजत शहा खूप चतुर गोलंदाज. खूप सुंदर अशी ओव्हर चालली आहे रजतची. रनआउट होऊ शकला असता इथे. अष्टविनायक खंडासाठी ही खूप चांगली ओव्हर चालली आहे. सुंदर फटका आणि यावर 4 धावा. कडाक शॉट अजिंक्य.
चांगली ओव्हर चालली होती, परंतु शेवटच्या चेंडूवर कडक फटका आणि 4 धावा, 28 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28. शेवटचे षटक. आदित्य गायकवाड गोलंदाजीसाठी आलेला आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा खूप खर्च केलेले आहेत अष्टविनायक संघाने. पाहूयात लोवर फुल टॉस आणि त्यावर सुंदर फिल्डिंगचे प्रदर्शन. एकच धाव मिळाली आहे बावडा संघाला. शेवटचे षटक ह्या इनिंगचे चालू आहे. ओ यॉर्कर, वा, ब्रह्मास्त्र, क्रिकेट मधले ब्रह्मास्त्र यॉर्कर. खूप सुंदर गोलंदाजी आदित्य गायकवाड. पुढील चेंडू, थोडं शॉर्ट पिच, हवेत चेंडू आणि इथे झेलबाद. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली खंडा संघाकडून. सगळे नौखे खेळाडू, नवीन गोलंदाज आदित्य, शुभम, रजत आणि निखिल. जेवायला गेलाय. सुंदर चेंडू आदित्य. थोडे शेवटचे षटक चालू आहे. थोडा स्कोर बोर्डवर लावावा लागेल बावडा संघाला. व्हाईट बॉल. 31 धावा झालेल्या आहेत. अजून 8, 9, 7, 8 धावा जोडू शकले बावडा संघ तर खूप सुंदर सामना पाहायला मिळेल आपल्याला. कारण बावडा संघामध्ये सुद्धा खूप सुंदर असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मागील सामन्यातील उत्कृष्ट बॉलर स्वरूप, शैलेश, साहिल. शॉर्ट पिच चेंडू, यावर रनआउट. एकच बॉल बाकी आहे. काय आपल्याला हा सामना वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. काही होऊ शकतं. इथे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सुंदर असे स्लॅश बॉल. आदित्य
ओ डॉट चेंडू आणि षटक समाप्त. इनिंग संपली. इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31. खंडाळा संघाला जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 32 धावा. 24 चेंडू 32 धावा. अजूनही सांगता येत नाही, परंतु बावडा संघ कमबॅक करू शकतो. काही होऊ शकतं या सामन्यामध्ये. खूप सुंदर असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. शैलेश, साहिल, स्वरूप व्हेरिएशनचा मारा आपल्याला पाहायला मिळतो बावडा संघाकडून. शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पाणी पाणी ऋषा जार कुठला गेलाय. 100% बावडा संघ असे सामने जिंकण्यामध्ये आणि लढण्यामध्ये आपण पाहतो. खूप डेंजर असा संघ आहे बावडा. बऱ्याच वेळा आपण पाहतो बावडा संघाने असे सामने त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे पब्लिक, त्यांचे खेळाडू असे सामने जिंकतातच. खूप खूप वेळा पाहिले आहे आणि आजही तो चमत्कार बावडा संघ 100% करू शकतो. कारण चला सामन्याला सुरुवात होते. शैलेश पवार संघासाठी पहिले षटक घेऊन आले आहेत आणि स्ट्रायकिंग एंडवर सौरभ आक्रमक फलंदाज, एक तुफानी फलंदाज म्हणून सौरभला पाहतो आपण. तेवढा चपळ, चालाक आणि हुशार गोलंदाज शैलेशचा सामना करेल सौरभ. ओ वा, यॉर्कर लेन, त्यावर एक धाव पूर्ण, एकच धाव. काय यॉर्कर ब्रह्मास्त्र, पहिल्या चेंडूवर ब्रह्मास्त्राचा वापर करतोय शैलेश. शंभर टक्के हा सामना रोमांचक होणार, खात्रीशीर होणार, त्यात काही शंका नाही. स्ट्राईकवर अमोल सर. सुंदर असा फटका आणि त्यावर वाह, काय बिल्डिंग करतोय साहिल. गुड स्टॉप आणि सुंदर असा थ्रो. फक्त आणि फक्त 2च धावा. जिथे आपण पाहत होतो चौकार जाईल अशा वेळेस चित्त्यासारखा धावलाय तो साहिल आणि त्यावर फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. हा सामना खूप रोमांचक होणार असं सांगतोय साहिल पवार. सुंदर फटका आणि त्यावर पाहूयात 2 धावा पूर्ण. आतापर्यंत फलंदाजी सुद्धा सुंदर चाललेली आहे. पाहूयात पुढचा चेंडू कसा टाकेल शैलेश.
काही वेगळं पाहायला मिळेल. शैलेश सुंदर असा रनअप. ओ क्लास लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा. पाहूयात लाईनमन आपल्याला काय सांगतायत. लाईनमॅन सांगतोय चौकार आहे. अमोल सरांच्या बॅट मधून हो क्लासिकल चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अमोल सरांनी खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती. या सामन्यात देखील अमोल सर दाखवत आहेत आपला क्लास. फुलटॉस आणि यावर गॅप मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट चौकार. थोडे डॉट चेंडू टाकावी लागतील. थोडं प्रेशर बनवावं लागेल. थोड्या विकेट मिळवाव्या लागतील. एक विकेट एक डॉट प्रेशर बनवेल खंडाळा संघावर. पाहूयात बावडा संघ काय करतो. हवे चेंडू येते. विकेट 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 विकेट. अशी हार मानणार नाही शैलेश पवार. खूप सुंदर अशी विकेट. महत्वपूर्ण विकेट. सुंदर असं कमबॅक होईल का. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13. एक सुंदर ओव्हर टाकावी लागेल बावडा संघाला. पाहूयात कोण धुरंधर बनेल. कोण निर्धाव षटक टाकू शकेल. कोण विकेट घेऊ शकेल. प्रेशर बनवेल बावडा संघ. 100% बनवेल. खूप सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल हा शेवटच्या चेंडूपर्यंत. भादे वर्सेस लोणंद. टॉस उडवण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे लवकरात लवकर. कॅप्टन शैलेश पवारने साहिल पवारकडे जबाबदारी दिली आहे या ओव्हरची. खूप महत्वाचे षटक आहे. इथे प्रेशर बनवू शकेल का साहिल पवार. पाहतो आपण अष्टपैलू खेळाडू असा साहिल. भादे संघाचे कर्णधार आले आहेत. टॉस उडवून घ्यायचा आहे. सुंदर चेंडू. थोडीशी मिसफिल्ड आणि त्यावर खूप एक्स्ट्रा रन चालले आहेत. पाहूयात त्यावर 3 धावा एक्स्ट्रा मध्ये. जिथे आपण पाहतो तो डॉट चेंडू चालला आहे तिथे आपल्याला 3 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाला सपोर्ट करावा लागेल फिल्डर्स लोकांना. का नाही की बाकी नाही. थोडं मुवमेंट चेंज झालं. वाह हलके हाथों से आणि सिंगल धाव. खूप सुंदर असे क्रिकेट पाहायला मिळते सुमित कडून. लोणंद टॉस विन डिसिजन पेंडिंग. इथे थोडा चमत्कार करावा लागेल आणि तो साहिल नक्कीच करू शकेल.
सुंदर असा फटका, एक धाव, सिंगल सिंगल सिंगल. नक्कीच हा सामना आपल्याला रोमहर्षक पाहायला मिळेलच असं वाटत आहे. इथे डॉट चेंडू टाकावी लागतील, इथे विकेट मिळवाव्या लागतील. पाहूयात साहिल. वाह, काय बॉल टाकलाय, थोडा तिथून कट, थोडा तिथून बाहेर. ही ओळख आहे या गोलंदाजाची, साहिल पवार. वाह, काय गोलंदाजी करतोय. असेच सामने आपल्याला रोमहर्षक पाहायला मिळतात. वाह, हवे चेंडू आणि तो बाद. वाह साहिल, वाह, काय गोलंदाजी करतोय सुमित्रा. बॉल टू बॉल धावा जिथे हव्या असतात तेव्हा कसं लढायचं दाखवून देतोय साहिल पवार. संघाची धावसंख्या 18. अजूनही मेहनत घ्यावी लागेल, अजूनही रोमहर्षक सामना होईल यात काही शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. इथे कोण चपळ आहे, कोण हुशार आहे, कोण सामना जिंकणार, कोण ट्रॉफी नेणार, हा सामना खूप महत्वाचा आहे. या हाफ मधील दोन्ही तुल्यबळ संघ म्हटले तर नागेश्वर जिमखाना वर्सेस अष्टविनायक खंडाळा. अजूनही एक चेंडू बाकी आहे साहिलचा. सुंदर गोलंदाजी करतोय, तितकीच सुंदर फलंदाजी करावी लागेल. सिंगल सिंगल सिंगल. 2 ओव्हर समाप्त. संघाची धावसंख्या 19. अजूनही 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. निर्णायक आणि खूप महत्वाचे षटक आहे. बावडा संघाकडून कोण टाकेल हे षटक. शशिकांत लेफ्ट आर्म राऊंड विकेट अशी गोलंदाजी करताना शशिकांत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. पाहूयात खंडाळा संघ की बावडा संघ. वाह, काय फटका सजवलाय. ओ मिस फिल्डिंग. एक्स्ट्राज, फक्त एक्स्ट्राज. 4 धावा. वा रजत, वा. अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये सुंदर बॅटिंग करतोय रजत. हवे चेंडू आणि इथे मिस फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि त्यावर 2 धावा. थोडा अजून स्ट्रॉंग खेळावं लागेल गोलंदाज. ओ वाह, सुंदर फिल्डिंग केली होती परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. अजूनही डॉट चेंडू आणि विकेट सामन्यामध्ये येऊ शकतो बावडा संघ. डॉट
आणि विकेट. पाहूयात गोलंदाज काय करतात ते. शॉर्ट पिच आणि गुड फील्ड. अजिंक्य यांची सुंदर फिल्डिंग 2 वेळा आपल्याला पाहायला मिळाली. अशीच फिल्डिंग केली असती तर अजून जवळ गेला असता सामना. ओहो हो हो, कव्हरच्या डोक्यावरून इथे सिंगल धाव आणि एकच धाव. इथे वाटलं होतं 2 धावा होतील परंतु एकच धाव. पाहूयात अजूनही काय ट्विस्ट. ओ शॉर्ट पिच चेंडू, ओव्हर चेंज आणि 6 बॉल 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. आणि ते गोलंदाज येईल स्वरूप पोळ. खूप व्हेरिएशन आहे. पाहूया तिथे काही बदल पाहायला मिळतो का. आणि अजूनही हा सामना खूप सुंदर चालला आहे. 6 चेंडू 4 असे सामने बदलताना पाहिले आहेत. असे सामने बदलतात. लोणंद संघ डिसिजन कळवायचा आहे आणि त्वरित मैदानात हजर व्हायचे. इथे नक्कीच बदलू शकतो सामना. शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊ शकतो सामना. तुल्यबळ संघ आहेत, तुल्यबळ फलंदाज आहेत. पाहूयात इथे काय व्हेरिएशन, थोडा क्लास पाहायला मिळतो का. ओ हो हो हो, प्युअर क्लास. आणि यावर चौकार. कडक शॉट रजत शहा. विन द मॅच अष्टविनायक खंडाळा. हार्ड लक नागेश्वर बावडा. खूप सुंदर खेळलात तुम्ही. स्पर्धेमध्ये नागेश्वर जिमखाना बावडा संघाने भाग घेतल्याबद्दल खूप खूप आभार. पुढील सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. लोणंद संघ